राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. बऱ्याच वर्षापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेता, नाटककार, लेखक गिरीश कर्नाड यांनी तुघलक नावाचं एक नाटक लिहिलं होतं. आम्ही कॉलेजला होतो सुरुवातीचे दिवस, आणि त्या नाटकावरच्या परिसंवादामध्ये असं एक मांडण्यात आलं की तुघलक हे नाटक गिरीश कर्नाड यांनी पंडित जवाहरलाल नेहरूवर लिहिलेलं आहे. आता मोहम्मद तुघलक, ज्याला वेडा मोहम्मद सुद्धा म्हणायचे, त्याच्या कल्पना खूप अचाट असायच्या, पण त्या प्रत्यक्षात उतरणं खूप अवघड असायचं. आणि तसाच काहीसा प्रकार हा पंडित जवाहरलाल नेहरू बाबत असावा असा त्यावेळेस एक प्रवाद होता. पण आपल्या पंजोबाची झलक त्यांच्या पंतवात म्हणजे राहुल गांधीमध्ये दिसू लागलेली आहे. हा बालक वय वाढलं, पण हा प्रगल्भ कधी झालाच नाही. बघा ना, काँग्रेसची विडंबना कशी आहे की एकेकाळी न जात पे न पात पे, मोहर लगाई हात पे, ही ज्या काँग्रेसची घोषणा होती, त्या काँग्रेसचा हा नेता आता प्रत्येक ठिकाणी जात शोधू लागलेला आहे. परवा त्यांनी एक वक्तव्य केलं, ते बऱ्याच ठिकाणी आलंय, ते पहा वक्तव्य. अपोलो हॉस्पिटल में जाके नाम पढ़िए डॉक्टरों के, वहां पे आपको एक दलित नाम नहीं मिलेगा, एक पिछड़े वर्ग का नाम नहीं मिलेगा, एक आदिवासी नहीं मिलेगा. और कॉन्स्टिट्यूशन कहता है कि ये देश सबका है, वन मैन वन वोट, जितनी आबादी उतनी भागीदारी. कॉन्स्टिट्यूशन कहता है कि सारे के सारे लोग एक जैसे हैं, कोई कम नहीं है, सब समान है. अच्छा, मनरेगा की लिस्ट निकालिए, उसमें आपको 85% मिल जाएगा, भरा हुआ है वहां पे. वो त्याने असं म्हटलंय की अपोलो हॉस्पिटलमध्ये कुणी डॉक्टर दलित नाही आहेत. त्याच्याही पुढे जाऊन त्यांच्या पक्षाचे खासदार त्यानंतर पडले, ते खरं म्हणजे प्रशासकीय सेवेत होते, त्यांनी तर त्याही पुढे जाऊन असं म्हटलं की जे अंतराळवीर जातात त्यात कोणी दलित नाही आहे. म्हणजे आता हे प्रत्येक ठिकाणी जात शोधू लागले का काय? म्हणले कोणी ओबीसी डॉक्टर अपोलोमध्ये नाही, अदानीच्या कंपनीत कोणी ओबीसी, कोणी दलित अधिकारी नाहीत. राहुल गांधी, माझे कित्येक मित्र हे त्या वर्गातून येतात, त्या वर्गाला शिक्षणाची द्वारं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुली करून दिली. शिक्षण आताही कोणत्या घटकाची, कोणत्या जातीची मक्तेदारी राहिली नाही. परवा माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर ज्योती वाघमारेला राज्यसभेवर पाठवलं. त्या ज्योती वाघमारेचं खडतर जीवन आणि त्या खडतर जीवनातून त्यांनी घेतलेलं शिक्षण, त्यात मिळालेलं प्रावीण्य, याहून एक गोष्ट सिद्ध होती की आता शिक्षणावर कोणा एका घटकाचा अधिकार राहिलेला नाही. माझे कित्येक डॉक्टर मित्र हे दलित आहेत, चांगले डॉक्टर आहेत. त्यातले तर माझे एक मित्र मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून रिटायर झालेले आहेत. कित्येक ओबीसी डॉक्टर आहेत, डोळ्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर ज्यांना पद्मश्री दिली, डॉक्टर लहाने ओबीसी मधून येतात. कित्येक चांगले वकील आहेत, प्राध्यापक आहेत, इंजिनियर आहेत. तुम्हाला हे का दिसत नाहीत? मला सांगा, राहुल गांधी आपल्या पक्षाने किती दलित नेत्याचा सन्मान केला हो?
आपल्या पंजोबांनी आंबेडकरांचा कसा छळवाद केला याच्या सत्यकथा आजही सांगितल्या जातात. तुम्ही कधीही जगजीवन रामला पंतप्रधान पदापर्यंत येऊच दिलं नाही. तुम्ही सीताराम केसरीचं कसं काय वस्त्रहरण अक्षरशः त्यांना बाथरूममध्ये लपावं लागलं. आता तुम्हाला जनतेत कुठं आधार उरला नाही. तुम्ही आता अशा पद्धतीचं राजकारण सुरू केलंय. दलित, सवर्ण, जात, जात पात मोडा, आंतरजातीय विवाह केल्यावर सरकार प्रोत्साहनपर त्याला भेटवस्तू देतं, पैसे देतं. आणि पुन्हा तुम्ही या भारताला ज्या जातीवादाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचं काम कित्येक साधू संतांनी केलं, आज त्याला पुणे ते जातीवादीच्या विळख्यात स्वतःच्या स्वार्थासाठी. तुमच्या बुद्धिमत्तेची मर्यादा स्पष्ट झालेली आहे. तुम्ही या पलीकडे विचार करू शकत नाहीत. राहुल गांधी मोठ्या खेदाने मला वाटतं, तुमची तरी काय जात आहे सांगा आम्हाला. कुठल्या जातीत आहात? कुठल्या अँगलनं तुम्ही दत्तात्रय गोत्र सांगताय? हा प्रश्न विचारायला आम्हाला वेदना होत आहेत. पण तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण करताय, त्या राजकारणाने समाजात दुफळी माजेल. पुन्हा 100-150 वर्ष भारत देश हा मागं फेकला जाईल. देशासमोर कुठलं संकट उभं आहे? तुम्हाला गॅस टंचाईवर बोलण्यासाठी संसदेत परवानगी दिली जाते, तुम्ही एप्स्टीन फाईलवर जाता. हे तुम्हाला बोलायला काय परवानगी तुम्ही मागता? बोलता कशावर? तुमचा मानसिक संतुलन ढळलेलं आहे. मागं एक मुलायम सिंगचं एक फार विनोदी वाक्य सांगायचे की उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश आणि राहुल गांधी एकत्र आल्यावर त्यांचा जो बोजबारा उडाला, त्याच्यावर मुलायम सिंगनं सोनिया गांधीला फोन करून सांगितलं, तोहार लौंडे ने महार लौंडे के भट्टे बजा दिए. आज मुलायम सिंग जर जिवंत असले असते ते एवढंच म्हणले असते सोनिया गांधीला, तोहार लौंडा पागल होय गया. राहुल गांधी, तुमची आता अवस्था त्याच दिशेनं चालली आहे. स्वतःला सांभाळा. तुमच्या अशा वक्तव्याने देशात पुन्हा एकदा जातीवाद उफाळून येईल आणि पुन्हा एकदा ग्रहकलह सुरू होईल, ग्रहयुद्ध सुरू होईल. त्यामुळं राहुल गांधी, आपण या देशाचे विरोधी पक्ष नेते आहात, जबाबदारीनं वागा. धन्यवाद.